च्या दैनंदिन जीवनामध्ये महिलांना पडलेला प्रश्न म्हणजे रोज भाजीला काय बनवायचं। तर आपल्या चॅनलवरती नवनवीन रेसिपी सुरू केलेल्या आहेत। नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा, म्हणजे तुमचं टेन्शन आहे ते पूर्णपणे दूर होणार आहे। तर संसार म्हटलं की चालायचंच नाही का। इथे मी 3 बटाटे व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत। अशा मोठ्या फोडीमध्ये कट करायची आणि वरचे साल आहे ते काढायचे नाही, कारण पौष्टिक अशी साल असते। त्यानंतर मसाल्याकरिता काही साहित्य घेतलेलं आहे, ते म्हणजे इथे 1 गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे, 4 लवंगा, थोडंसं दालचिनीचं स्टिक घेतलेले आहे। त्यानंतर अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि 2 कांदेसुद्धा भाजून घेतलेले आहेत। जिरे 1 चमचा घेतलेले आहेत आणि खोबरं आपल्याला गरजेनुसार घ्यायचं आहे, अर्धी वाटीपेक्षा सुद्धा थोडंसं कमी घेऊन मी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली। हे जाडसर असं आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे वाटण बनवून घेतलेलं आहे, पाहू शकताय जाडसर असं वाटलेलं आहे, पाणी अजिबात वापरायचं नाहीये। गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं आहे। तेलाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता। हे तेल आहे ते व्यवस्थित असं गरम करून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये पाव चमचा इतकी मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी छान फुललेली आहे, त्यानंतर पाव चमचा इतकं जिरे टाकून घ्यायचे आहे। जिरे आणि मोहरी छान फुलल्यानंतर जो मसाला बनवून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। यामध्ये पाव चमचा इतकी हळद टाकून घ्यायची आहे आणि गरम मसाला अर्धा चमचा। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असा हा मसाला आहे तो तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। धना पावडर आहे ते 1 चमचा टाकायचे आहे, त्याचा फ्लेवर आहे तो खूप छान असा लागतो आणि मिक्स करून घ्यायचा आहे। तर या टायमिंगला व्यवस्थित असे बटाटे आपण धुवून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तुम्हाला वरची सालं जर ठेवायचे नसतील तर तुम्ही ते काढून सुद्धा टाकू शकता। व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ। छान असं हे बटाट्याला कोटिंग होईपर्यंत मसाला परतून घ्यायचा, म्हणजे बटाटा आहे तो चवीला खूप छान लागतो। तुम्ही म्हणाले बटाट्याची भाजी काय दाखवते, परंतु या पद्धतीने जर तुम्ही बटाट्याची भाजी बनवली तर अगदी अप्रतिम अशी चवीला होते। अगदी टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशी भाजी बनवून देऊ शकता, घरी मुलांना सुद्धा खाऊ घालू शकता। अगदीच घरामध्ये भाजीला जर काही नसेल तर तुम्ही बटाट्याची भाजी अगदी बनवून खाऊ शकता आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे, खूप वेळ लागत नाही। आता ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी आहे ते घालायचं आहे, जेवढा आपल्याला रस्सा हवा असेल तेवढं गरम पाणी ह्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ। मी इथं गरजेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आता इथं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी ही बटाट्याची भाजी आहे ते 15 ते 20 मिनिट छान शिजवून घेऊ। बटाटा शिजत आलेला आहे, त्यामध्ये 4 चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला 1 चमचा भरून कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे, याचा जबरदस्त असा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो आणि थोडीशी अगदी कोथिंबीर टाकायची आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। तर अशा पद्धतीने आपले बटाट्याची रस्सा भाजी आहे ते तयार झालेले आहे। नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।